आता तिसऱ्या राज्याला वाटलं यायच्या म्हणून नाही म्हणून तिसऱ्या राज्याला असं वाटलं यायच्या 4-5 राज्य झाले यायच्या पुढेच नाही उचलला तर आपण का आपल्याकडून उचलून काय तो त्यानं पाहिलं शिवधनुष्याकडे आला शिवधनुष्याजवळ असं केलंय बा असं शिवधनुष्याला असं केलं जागेवर करून बसतो जागेवर त्याच्यामध्ये येईलच नाही उचलला आपण पुढे आपल्याला जमत काय पहिलेच आपण अगरबत्तीच खबर आपल्याला जमत काय महाराज असे बरेच राजे उचलण्याचा प्रयत्न केला बरेच राजे उचलता जहा तिकडून रावण आला रावणाला अभिमान होता महाराज माझ्या एवढा बलाढ्य कोणीच नाही तो इकडून तिकडे चक्रा मारून लागला हसायला लागला इकडून तिकडून हसायला लागला महाराज एवढा भयानक हास्यावर हसायला लागला मग काय रावण होता महाराज तो अर्धे राज्य तो रावणारे पाहिल्याबरोबर म्हणजे आता काही खरं नाही गड्या आता तो सीता मातेने हा रावण घेऊनच जाते कारण रावण बलाढ्य होता महाराज रावण साधा सुद्धा नव्हता रावणासारखा बलाढ्य कोणीच नव्हता महाराज रावणासारखा सूर होता रावणासारखा भक्त कोणी नव्हता म्हणून रावण इकडे तिकडे फिरता महाराज इकडे तिकडे फिरत आहे आणि रावण महाराज शिवधनुष्याजवळ गेला रावण शिवधनुष्याजवळ गेला रावण शिवधनुष्याजवळ गेला महाराज अजून हसून राहिला रावण हो मीच हा शिवधनुष्य उचलणार आहे माझ्या एवढा भगवान कोणी नाही या पृथ्वीवर मीच रावण आहे रावणच एकटा हे काम करू शकतो म्हणून शिवधनुष्याजवळ गेला शिवधनुष्याला एका हातात एक हात लावला एका हातात उचलण्याचा प्रयत्न करू लागला रावण खाली पडला रावण पण असं खाली पडलं बरं अजून उठला रावण अजून रावण उठला अजून म्हणे आणि अजून शिवधनुष्याजवळ राहून आला शिवधनुष्याजवळ आता एक हात नाही आपण दोन हात लावतो उचलता दोन्ही हात लावले दोन्ही हातात दुसरे रावणारे रावण कसं तरी करू लागला धडधड कापू लागला शेवटी अजून रावण पडला रावण म्हणे गैरभारी वाटते जपून निघायला म्हणे तरी यायचा प्रयत्न करून पाहू म्हणे रावण म्हणे सीता मातेकडे पाहिलं का नाही थोडा सीता मातेकडे पाहिलं आणि सीता मातेकडे पाहिल्यानंतर म्हणायला लागला आता तो उचलतोच म्हणे शिवधनुष्य आता तो उचलतो शिवधनुष्याजवळ गेला म्हणा शिवधनुष्याजवळ गेला अजून हात लावले महाराज अजून उचलायचा प्रयत्न करा पण शिवधनुष्य काही केल्या उचलत होता उचलत होता, अजून पडला
आणि महाराज असं करता करता बऱ्याचशा रावणाने उचलण्याचा प्रयत्न केला, पण शिवधनुष्य काही उचलत नाही. कारण महाराज कारण होतं, हा शिवधनुष्य उचलत नव्हता, रावणाला उचलत नव्हता का? त्याचं कारण हे होतं महाराज, सीता मातेने सगळ्या देवी देवतांना प्रार्थना केली होती की सगळ्या देवी देवता तुम्ही काय करा, तर त्या शिवधनुष्यावर आरोग्य दाखवा. शिवधनुष्य कोणालाच उचलला नाही पाहिजे ही सीता मातेची प्रार्थना होती. आई जगदंबेला प्रार्थना केली, आई तुम्ही येऊन बसा इथं. पार्वती मातेला प्रार्थना केली होती महाराज, भगवान शंकराला प्रार्थना केली होती की हा दृष्ट रावण आहे. आणि महाराज अजून एकदा रावणाने प्रयत्न केला. रावण केला रावण रावण मोठा खतरनाक असते बरं, तो सहजासहजी जाते काय. अजून हसू लागला रावण. मग आता अजून एक वेळा रेसिपी केलं पाहिजे. तिकडे पाहिल्यानंतर महाराज रावणाने परत शिवधनुष्याकडे आला आणि महाराज उचलायचा प्रयत्न केला, पण शिवधनुष्य काही केलं उचलत नाही, काही केलं उचलत नाही. रावण शेवटी पडला महाराज, पडला रावण उठला आणि महाराज रागाच्या भरात हसत रावण महाराज बाहेर निघून गेला. कारण रावणाचा अपमान झाला, सगळे राजे हसू लागले त्याला, सगळे राजे हसू लागले आणि हसू लागल्यानंतर रावणाला तो अपमान वाटला. तसंच रावण निघून गेला महाराज. निघून गेल्यानंतर महाराज आता विश्वामित्राने श्रीरामाकडे बघितले. श्रीरामाकडे विश्वामित्राने श्रीरामाकडे बघितलं आणि श्रीरामाने विश्वामित्राकडे बघितलं आणि आज्ञा दिली, हे राम तू आता काय कर, शिवधनुष्य तुला उचलायचं आहे. पण श्रीराम उठल्यानंतर वशिष्ठजींच्या पाया पडले. वशिष्ठ मुनीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर शिवधनुष्याजवळ गेले. शिवधनुष्यांना नमस्कार केला महाराज, साष्टांग दंडवत शिवधनुष्याला. आणि महाराज भगवान शिवांची स्तुती केली. कैलासराला शिवचंद्रमोळी खनिंद्र वाटा मुकुट धराडी कारुण्य शंत भव दुःखारी तुझबीन शंभू कोण तारी अशी स्तुती केली त्या भगवंताची, त्या शिवाची स्तुती केली. आणि महाराज नमस्कार केला, परत नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर महाराज शिवधनुष्य आता उचलायला सुरुवात केली. शिवधनुष्य उचलला, शिवधनुष्य उभा केला आणि त्या शिवधनुष्याला आता दोरी लावणार शिवधनुष्याला दोरी लावणार भगवान दोरी लावणार आणि दोरी महाराज सीतामातेला सुद्धा आनंद झाला. सीतामाता हार घेऊन पुढे आली. हार घेऊन पुढे आली. श्रीराम प्रभू काही केल्या वाटत नव्हते. म्हणून पटकन लक्ष्मण दादा उठले. जसे उठले महाराज लक्ष्मण दादा उठले. श्रीराम प्रभू जवळ गेले. श्रीराम प्रभूंचं दर्शन घेतलं लक्ष्मण दादाने खाली वाकून दर्शन घेतलं होतं. आणि लक्ष्मण दादाला जसं वर उचलायला गेले श्रीराम प्रभू, तसंच सीतामातेने गळ्यात हार घातला. वर नाही, बस हार घातला. अशा प्रकारे आणि नंतर मग सगळ्यांना स्वयंवर झाले